नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळा प्रकरण 21 वर्षाची प्रतीक्षा आज संपली। नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला निर्णय। मुख्य आरोपीत झाली 5 वर्षाची शिक्षा। सांगतो एनडीसीसी नागपूर या बँकेचा जो 2002 सालचा घोटाळा होता त्याबाबतची न्यायालयीन प्रक्रिया आज पूर्ण होईल। न्यायालयाने अंतिम निकाल सुनावलेला आहे। या निकालामध्ये निर्माण न्यायालयाने आरोपी नंबर 1 सुनील केदार, आरोपी नंबर 2 अशोक चौधरी, आरोपी नंबर 4 केतन सेठ, आरोपी नंबर 7 अमोल वर्मा, आरोपी नंबर 8 सुबोध भंडारी आणि आरोपी नंबर 10 किशोर त्रिवेदी या सर्व आरोपींना आयपीसी सेक्शन 406, 409, 468, 471 आणि 120 या कलमाखाली दोषी धरलेला आहे। तसंच आरोपी नंबर 3 संजय अग्रवाल, आरोपी नंबर 5 महेंद्र अग्रवाल, आरोपी नंबर 6 श्रीप्रकाश पोद्दार, आरोपी नंबर 10 सुरेश कोस्कर यांना सफिशियंट पुरावे अभावी निर्दोष मुक्त केलेला आहे। या केसमध्ये आज पहिल्या सत्रात आरोपींना दोषी धरण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आरोपींच्या शिक्षेबद्दल कोर्टाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकलेला आहे। त्यात सरकार पक्षातर्फे असा युक्तिवाद करण्यात आलेला आहे की कायद्यामध्ये ज्या 3 थेरीज आहेत, डिटरन्स थेरी, प्रिव्हेंटिव्ह थेरी आणि रिफॉर्मेटिव्ह थेरी यांचा उहापोह करण्यात आलेला आहे आणि हा सर्व जो पैसा आहे हा जो ह्यूज पब्लिक मनी आहे, याच्यात शेतकरी आणि सामान्य माणसाचा पैसा हा बँकेत विश्वासाने जनतेने ठेवलेला होता, डिपॉझिटर्सने ठेवलेला होता। बँकेचे ट्रस्टी, मॅनेजर यांची ही जबाबदारी होती की ह्या पैशाला धक्का लागू नये किंवा ह्या पैशात असा कोणताही अपव्यवहार किंवा गैरव्यवहार होऊ नये, ही जबाबदारी पाळण्यास ते अपयशी ठरलेले आहेत आणि त्यांनी हा मनी ट्रेन फिरवलेला आहे। स्वतःच्या फायद्यासाठी संस्थेचं नुकसान करण्यात आलेलं आहे आणि आम जनतेचा पैसा याच्यात गेलेला आहे। त्यामुळे जास्तीत जास्त कठोर शासन या आरोपींना द्यावं असा युक्तिवाद सरकार पक्षातर्फे करण्यात आलेला आहे। मुंबईच्या सत्रात निर्माण कोर्टाने या कामी निकाल दिलेला आहे। त्या निकालात काही महत्वाच्या बाबी ज्या कोर्टाने नोंदवलेल्या आहेत त्या अशा आहेत त्याच्याकडून एक दोन बोल की हा अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे। आरोपी नंबर 1 चेअरमन व आरोपी नंबर 2 हे मॅनेजर होते, यांची जबाबदारी होती की हा पब्लिक मनी सांभाळणे, त्याच्यात ते अयशस्वी ठरले आहे। यात इन्व्हेस्टर्स हे सामान्य माणूस व शेतकरी वर्ग आहे, त्यांचा तुम्ही डोकं नका ना टाकू माझा जतन करण्यात ते अपयशी ठरलेले आहेत। क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट अतिशय गंभीर गुन्हा आहे। सर्वोच्च न्यायालयाने जसं सांगितलं आहे की व्हाईट कॉलर ऑफेन्स हा खूप सिरियस ऑफेन्स आहे आणि याची निर्गती करताना केअरफुली करावी, तो कोर्टाने व्ह्यू घेतलेला आहे। आणि ह्या कोर्टाने डायरेक्टर ऑफ द फर्म्स यांनी हे पैसे ऍक्सेप्ट केले त्यांनाही इक्वली दोषी धरलेला आहे। कोर्टाने असं सांगितलं की डीप रूटेड कॉन्स्पिरसी आहे, याच्यात वेल प्लॅन कॉन्स्पिरसी करण्यात येऊन हा पैसा या सर्व आरोपींनी या पैशाचा अपहार केलेला आहे। म्हणून कोर्टाने कलम 409 ह्या कलमाखाली ह्या सर्व आरोपींना 10 वर्षाची शिक्षा आणि प्रत्येकी 10 लाख रुपये दंड, 5 वर्षाची शिक्षा आणि प्रत्येकी 10 लाख रुपयाचा दंड, तसंच कलम 406 या खाली शिक्षा, कलम 468 खाली पुन्हा 5 वर्षाची शिक्षा आणि 2 लाख रुपये प्रत्येकी दंड, तसेच कलम 471 या खाली प्रत्येक आरोपीला 1 वर्षाची शिक्षा आणि 50,000 रुपयाचा दंड अशी शिक्षा